नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली। या मुसळधार पावसाचा फटका नवी मुंबई शहरामधील बेलापूरचा बस डेपोला बसलेला आहे। बेलापूरच्या बस डेपोमध्ये पाणीच पाणी साचलेलं आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये पाणी साचलेले आहे। नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत होता, मात्र आता क्षणभर विश्रांती घेतलेली आहे। नवी मुंबईमधील महापे एमआयडीसी क्षेत्रात एका सुरक्षा रक्षकाच्या बुटात विषारी कोब्रा ठाण मांडून बसला होता। बूट घालताना सुरक्षा रक्षकाला बुटात हालचाल जाणवली, त्यामुळे त्यानं नीट पाहिलं असता बुटामध्ये कोब्रा होता। सुरक्षा रक्षकानं तात्काळ सर्पमित्राला बोलावून घेतलं। सर्पमित्रानं कोब्राला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडलंय। नालासोपाऱ्यातील प्रगतीनगरमध्ये वाहन चालकांची दादागिरी पाहायला मिळते। यावेळेस दुचाकीवर स्वार असलेल्या बापलेकानं एका वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केली। दरम्यान मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून वर्दीवर हात उगारल्याची हिंमतच कशी होते असा सवाल यावेळेस विचारण्यात येतोय। बदलापूर जवळील चिंचवली कोपऱ्याची वाडी या दोन गावांना जोडणाऱ्या दगड आणि खाणीला मुंबई उच्च न्यायालयानं 190 कोटींचा दंड ठोठावलेला आहे। इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ही दगडखाण सुरू होती। नियमांचं उल्लंघन आणि परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्यानं कोर्टानं दगडखाणीवर दंडात्मक कारवाई केलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।